नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देशपांडे मॅथ्स अकॅडमीमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आपण स्ट्रेट लाईन हा चॅप्टर बघत होतो आणि या चॅप्टरचा लास्ट टॉपिक आपण डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन हा बघत होतो। तर याचा हा शेवटचा लेक्चर आहे, म्हणजेच इथे हा चॅप्टर पण संपेल, हा टॉपिक पण संपेल, दोन्ही संपतील। ठीक आहे, आणि नेक्स्ट क्लास पासून आपण स्टार्ट करणार आहोत सर्कल, बरोबर आहे। तर चला वेळ न गमावता आपण स्टार्ट करूया, है ना, न्यूमेरिकल पासून। तर याचे किती न्यूमेरिकल झाले होते आपले? तसे 89 न्यूमेरिकल झाले होते, नाही 88 झाले होते। 89 पासून स्टार्ट करूया। तर न्यूमेरिकल आहे, लेट अल्फा बी द डिस्टन्स बिटवीन द लाइन्स। या दोन लाइन्सचा डिस्टन्स दिलाय अल्फा। डिस्टन्स फॉर्म्युला तर आपल्याला पाठ झालाय, दोन पॅरलल लाईनचं डिस्टन्स काढता येतं आपल्याला, आहे ना। C1 - C2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, म्हणजे कोइफिशियंट ऑफ x आणि कोइफिशियंट ऑफ y। तर या लाईनला पहिले मी फॉर्मॅट मध्ये आणतो, तर याला थ्रू आउट मायनसने मल्टिप्लाय करतो आणि याला 2 ला इकडे पण आणतो। तर x होऊन जाईल मायनस y होऊन जाईल, मायनसने मल्टिप्लाय केलं आणि इकडे -2 होऊन जाईल, इकडे आला तर +2 होऊन जाईल, अशी होऊन जाईल ही लाईन। आणि ही लाईन होऊन जाईल ही तर आहेच x - y - 2 = 0। तर या दोन लाईन्स आहे, याचं डिस्टन्स दिलाय अल्फा। अच्छा, अल्फा दिलाय, तर अल्फा दिलाय, तर अल्फा काय होऊन जाईल? अल्फा = 2 - -2 म्हणजे 2 + 2, C1 - C2 असते, C2 आहे -2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर। क्लियर? तर हे होऊन जाईल 4/√2 म्हणजे 2√2, 4/√2 म्हणजे 2√2। अल्फाची व्हॅल्यू मिळाली 2√2। दुसरी लाईन त्या फॉर्मॅट मध्ये आणायची, 4x - 3y - 5 = 0। कारण की या फॉर्मॅट फार विचित्र दिलेले असतात। इथे असं वाटतं आपण काय करतो, ही लाईन पॅरलल आहे हे लक्षातच नाही येत, 8x ला पुढे आणायचं आहे, म्हणजे -8x प्लस 6y। अच्छा, याला जर -2 ने डिवाइड केलं तर काय येईल? दुसरी लाईन -2 ने डिवाइड केलं तर काय येईल? -2 ने डिवाइड करावं लागेल, त्यावेळेस 4 येतील। तर -2 ने डिवाइड केलं तर 4x, -2 ने डिवाइड केलं, याला -2 ने -3 येईल, -3y। आणि याला -2 ने डिवाइड केलं तर -1/2, इकडे आला तर +1/2 येईल, इथे होईल -1/2। ठीक आहे, तर हे थोडं फास्ट मध्ये केलं आपण, तुम्ही करू शकता इझिली। -8x + 6y = 1 करायचं आणि मग -2 ने डिवाइड करायचं। तर बीटा काय होऊन जाईल? सो बीटाची व्हॅल्यू C1 किती आहे? अच्छा, याला C1 म्हणा, याला C2 म्हणा, नाहीतर -5 -1/2 -7/2 होते, यापेक्षा तुम्ही 5 प्लस मायनस मायनस प्लस होऊन जाईल, -5 प्लस होऊन जाईल, कारण की मॉड मध्ये आहे ना। ठीक आहे, आणि म्हणजे पॉझिटिव्हच व्हॅल्यू कन्सिडर करणार आहोत आपण। आणि 4 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर, आपल्याला माहिती आहे 4 चा स्क्वेअर आणि 3 चा स्क्वेअर काय होतो। याला 7/2, याला 7/2 आणि खाली आलं 5, म्हणजे 7/2, 2 खाली जाईल तर 10 होऊन जाईल, 7/10। काही गडबड झाली का? बिलकुल झाली। 2 × 5 होईल, डिनॉमिनेटर सेम साठी 11/10 होऊन जाईल। ठीक आहे, आता काय म्हणतायत ते, अल्फा आणि बीटा चं रिलेशन काढा। इथे दिलं आहे 20√2 बीटा = 11 अल्फा, हे ऑप्शन दिले आहेत, आपण चेक करूया। ते चेक कसे करणार आहे? अल्फाची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, अल्फाची व्हॅल्यू आहे 2√2 आणि बीटाची व्हॅल्यू आहे 11/10। तर याला कसं आणणार एका पिक्चर मध्ये? तर हे डिफिकल्ट वाटतं, आपण काय करू, यांनी याला डिवाइड करून टाकू आणि इथे 1 करून टाकू, म्हणजे अल्फा काय होऊन जाईल? अल्फा/2√2, सिंपल मेथड सांगतोय, =1 करायचं, अँड 10 बीटा अपॉन 11 = 1। ठीक आहे,
1 करून टाकला आपण यासाठी की आता मात्र राईट हँड साइड सेम असल्यामुळे लेफ्ट हँड साइड सेम आहे, लिहू शकतो आपण. तर काय होऊन जाईल, अल्फा बाय 2√2 इज इक्वल टू 10 बीटा अपॉन 11. तर 11 इकडे जाईल, 2√2 इकडे जाईल, तर 2√2 इकडे मल्टिप्लाय केलं तर 20 होऊन जाईल. 2 इंटू 10 इंटू √2 बीटा इज इक्वल टू 11 अल्फा. हे मिळालं आपल्याला. असा ऑप्शन कोणता आहे, 20√2 बीटा इज इक्वल टू 11 अल्फा ऑप्शन येईल करेक्ट. ठीक आहे. फक्त यात काय डिफिकल्ट आहे, हे मुद्दामून यांनी -1 ने मल्टिप्लाय करावं लागतं किंवा डिवाइड करावं लागतं. मुद्दाम असं दिलाय, म्हणजे फॉर्मॅट मध्ये नाही दिलाय. बरं इथे तर विचित्रच फॉर्मॅट, वाय पहिले दिलं मग एक्स दिलाय. तर त्याला पॅरलल लाईन्स मध्ये कन्वर्ट करणे आणि कोएफिशियंट सेम करणे दोन्ही याचे. हे बघा 4x - 3y 4x - 3y x - y x - y या फॉर्मॅट मध्ये आणायचा, सी चा विचार करायचा नाही. ठीक आहे, जे येईल ते येईल सी. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट केली. क्लियर. चला आता नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. नाईन्टीन नंबरचा न्यूमेरिकल दिलेला आहे. द लोकस, अच्छा लोकस ऑफ द पॉइंट पी, पी चा लोकस विचारलाय त्यांनी, विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम 3x plus 4y plus 5 and 9x plus 12y plus 7 is equal to 0. ठीक आहे. चला हे सॉल्व करूया. दोन्ही लाईन पॅरलल आहेत का, बिलकुल आहेत. ते कळलंच पाहिजे फास्ट मध्ये पॅरलल आहेत म्हणून, कारण की एक लाईन आहे 3x plus 4y plus 5 is equal to 0 आणि दुसरी 3 ने जर डिवाइड केलं तर 3x plus 12/3 4y plus 7/3 is equal to 0. या लाईन्स आहे. अच्छा, तर एक लाईन अशी असेल 3x plus 4y plus 5 is equal to 0. दुसरी अशी असेल, खाली काढूया थोडी. ही लाईन आहे 3x plus 4y plus 7/3 is equal to 0. आणि याचं काय म्हणणं आहे की लोकस कोणता आहे, हायपरबोला आहे, पॅराबोला आहे, इलिप्स आहे की स्ट्रेट लाईन आहे विचारलाय. क्वेश्चन स्ट्रेट लाईनचा आहे तर आन्सर ही स्ट्रेट लाईनच येईल नो डाऊट. पण विचारलंय लोकस ऑफ पी विच इज इक्विडिस्टन्स. तर इक्विडिस्टन्स म्हणजे हा पॉइंट असेल, इक्विडिस्टन्स हा असेल. ठीक आहे, हा इक्विडिस्टन्स वर असेल, हा पण पॉइंट इक्विडिस्टन्स वर असेल. म्हणजेच याच्या मधून जाणारी पॅरलल लाईन जी आहे, याच्यामधून जाणारी पॅरलल जी लाईन आहे, कारण की हा पॉइंट इक्विडिस्टन्स हा 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 आणि हे इक्विडिस्टन्स वर आहे. ठीक आहे ना, हे डिस्टन्स इज इक्वल टू हे डिस्टन्स आहे. तर अशा पॉइंट जर तुम्ही जोडले तर काय मिळेल, स्ट्रेट लाईन. स्ट्रेट ही स्ट्रेट लाईनच आहे. तर ऑप्शन डी करेक्ट आहे. ऑप्शन डी करेक्ट आहे. हे एकदम इझिली कळते. दोन पॅरलल लाईन कशापासून इक्विडिस्टन्स असतात, जसं आपल्याला पाहायला आहे की दोन पॉइंट आहेत, त्याच्यापासून इक्विडिस्टन्स वर असणारा काय असतो, एक लाईनच असते, ती असते परपेंडिक्युलर बायसेक्टर. बरोबर आहे. तर त्याचप्रमाणे दोन पॅरलल लाईन पासून इक्विडिस्टन्स वर असणारा पॉइंटचा लोकस काय असेल, स्ट्रेट लाईन. ही स्ट्रेट लाईन जी इक्विडिस्टन्स वर आहे, इतकं डिस्टन्स हे डिस्टन्स, कारण की या पॅरलल आहेत म्हणून है ना. ठीक आहे. तर इंटरसेक्टिंग असतं तर वेगळं आलं असतं. ठीक आहे. तर पॅरलल आहे म्हणून स्ट्रेट लाईन. क्लिअर. त्याचा ऑप्शन डी आहे करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
सिंपल आहेत क्वेश्चन तसे. अ पॉइंट मूव सच दॅट द एरिया ऑफ द ट्रायंगल फॉर्म बाय इट विथ द पॉइंट, दोन पॉइंट दिले 21 स्क्वेअर युनिट, द लोकस ऑफ द पॉइंट इज. चला ट्रेस करूया आपण तो पॉइंट. काय म्हटलंय त्यांनी, याला मी ए म्हणतो 1,5 आणि याला बी म्हणतो 3,-7 ला, आणि याला पी म्हणतो h,k. याचा लोकस विचारलाय त्यांनी. द पॉइंट मूव, हा पॉइंट मूव होऊन राहिलाय such that the area of the triangle formed by it with the points, या दोन पॉइंट सोबत एरिया ट्रायंगल फॉर्म होऊन राहिलाय आणि त्या ट्रायंगलचा एरिया दिलाय 21 स्क्वेअर युनिट्स. द लोकस ऑफ द पॉइंट इज. ठीक आहे, तर आपल्यालाही नाही माहिती. आता आपण लोकस काढायचा आहे त्याचा, तर ती स्ट्रेट लाईन वर येणार आहे हे दिसलाय की त्याचा लोकस स्ट्रेट लाईन येणार आहे, पण एक्झॅक्ट स्ट्रेट लाईन काढायची आपल्याला एक्झॅक्ट स्ट्रेट लाईन काढायची. ठीक आहे, तर याचा लोकस काढायचा आहे. तर आता बघूया काय करू शकतो आपण. इथे एरिया ऑफ ट्रायंगल दिलाय, तर मी इथून ना परपेंडिक्युलर ड्रॉ करतो आणि इक्वेशन ऑफ एबी काढून घेतो पहिले. इक्वेशन ऑफ एबी काय होईल, इक्वेशन ऑफ एबी, अच्छा हे वरचं भेटून द्यावं लागेल, हे वरचं न्यूमेरिकलचं आहे ना. इक्वेशन ऑफ एबी काय होईल, y+7 इज इक्वल टू x-3. हे तर आपलं असतंच, आपण एक पॉइंट कोणताही घेतो आणि असं स्टार्ट करून देतो. हा घेतला 5 -7 किंवा -7 -5 करा, काही प्रॉब्लेम नाही. -7 -5, 3 - 1 म्हणजे 3 - 1, ते हे आले 2, हे आले -12/2. x-3 जसं तसं आहे. हे झालं -6 x-3, सो -6x + 18. हे झालं y+7, सो 6x + y. याला इकडे आणलं, याला पण आणलं, तर किती झालं 7 - 18 11 -11 इज इक्वल टू 0. ठीक आहे, -18 म्हणून येतील. ही इक्वेशन आहे. तर AB चं इक्वेशन मिळालं आपल्याला, लिहून घेऊया 6x + y - 11 इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर इक्वेशन काढणं ते 2 पॉइंट फॉर्मनी सोपंच आहे, आपल्याला काही डिफिकल्ट नाहीये. ठीक आहे, चला तर आता इतकं मिळाल्यावर काय करायचंय बघून घेऊ. एबीचं इक्वेशन काढलं आपण. आता एबीचं लेंथ काढू आणि इथून हा जो परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय त्याला कॅपिटल एच म्हणू. ठीक आहे, कारण की एरिया काय असतो, हाफ इंटू बेस, म्हणजे एबी लागेल आणि एच लागेल. एच कसं मिळेल, एच म्हणजे डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन, म्हणून लाईनचं इक्वेशन काढलं मी. आणि एच आपण इझिली काढू शकू, h,k च्या फॉर्म मध्ये येईल. मग त्याला आपण काय करतो, जनरलाइज करतो. तर एबी किती येऊन राहिले, एबी 1 - 3 -2 -2 चा स्क्वेअर म्हणजेच 2 चा स्क्वेअर. ठीक आहे, आणि 5 - -7 12 चा स्क्वेअर है ना. -7 म्हणजे +7 झाले. तर हे आलं आन्सर 144 + 4 148. ठीक आहे, आता एच काढूया. एरियासाठी एच लागेल आपल्याला. तर आपण पहिलंच इक्वेशन एबीचं काढून घेतलेलं आहे. तर डिस्टन्स काय होईल, 6h, एक्सच्या जागेवर एच लिहिला, वायच्या जागेवर के लिहिला, -11 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ कशाचा, 6 चा स्क्वेअर + 1 चा स्क्वेअर, म्हणजे हे झालं 6h + k -11 अपॉन 6 चा स्क्वेअर 36 37 हे एच झालं. ठीक आहे, क्लिअर. चला आता आपण एरिया ऑफ ट्रायंगल काय असते, एरिया ऑफ ट्रायंगल PAB दिलेला आहे त्यांनी 21 स्क्वेअर युनिट, हाफ इंटू AB इंटू एच. ठीक आहे, निगेटिव्ह आला तर आपण मॉड नंतर लावून घेऊ. मॉड यासाठी काढला की हे जर व्हॅल्यू निगेटिव्ह, मला नाही माहिती h,k ची व्हॅल्यू काय आहे, तर जर निगेटिव्ह आलं ना तर आपण मॉड लावून देऊ. एरिया निगेटिव्ह नसते म्हणून नंतर लावू. ठीक आहे, बघून तर घेऊ सध्या. तर हा A21
EAB एरिया ट्रायंगलचा दिलाच आहे 21 स्क्वेअर युनिट 21 लिहिले हाफ इंटू AB AB काढला आहे आपण √148 इंटू H 6H प्लस K मायनस 11 अपॉन √37. ठीक आहे. इथे आल्यावर आपल्याला दिसते हे तर सर इंटिजर मध्ये दिसतंय 6 1 32. तर एक लक्षात घ्या 37 3 4 जा 12 आणि 7 4 जा 28 है ना. तर हे 4 जा येतं म्हणजे तुम्ही स्क्वेअर रूट मध्ये करू शकता कारण की डायरेक्ट 4 ने लिहायचं 148 अपॉन 37 हे स्क्वेअर रूट मध्ये 4 येईल म्हणजे 2 येईल. तर याचा आन्सर येऊन राहिले 2 आणि हा 2 आणि हा 2 पण कॅन्सल झाला तर 21 इज इक्वल टू मिळालं 6H प्लस K मायनस 11. ठीक आहे. बरं तर याला तिकडे नेलं तर हे झालं 6H प्लस K मायनस 11 मायनस 21 मायनस 32 इज इक्वल टू 0. ठीक आहे. जनरलाइज केलं तर काय होईल 6x प्लस y मायनस 32 इज इक्वल टू 0. तर इक्वेशन आहे 6x प्लस y मायनस 32. ऑप्शन ए करेक्ट आहे. बघून घ्या काय केलंय लक्षात आलं असेल तुमच्या. काय केलं आपण इथे AB चं इक्वेशन काढलं AB चं डिस्टन्स काढलं H चं डिस्टन्स काढलं H, K घेऊन आणि फॉर्म्युला लावला ट्रायंगल ABC चा म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC चा हाफ इंटू बेस इंटू हाईट. सिंपल. ठीक आहे. नेक्स्ट न्यूमेरिकल करूया 92 नंबरचं न्यूमेरिकल आहे द लाईन x k प्लस 1 होल स्क्वेअर अच्छा आणि ky मायनस 2k स्क्वेअर मायनस 2 पासेस थ्रू अ पॉइंट कोणत्या पॉइंट मधून रिगार्डलेस ऑफ द व्हॅल्यू ऑफ k म्हणजे k ची व्हॅल्यू काही होऊ द्या काही फरक नाही पडत. Which of the following is equation of the line with the slope 2 and passes through that point. आपल्याला तो पॉइंट काढायचा कोणत्या पॉइंट मधून ही लाईन पास होते. तर सर इथे एकच लाईन आहे ही कोणत्या पॉइंट मधून पास होणार आहे ते कसं ओळखायचं. तर एक लाईन इन्फायनाइट पॉइंट मधून पास होते. पर्टिक्युलर पॉइंट कसा काढायचा तर आपण दुसऱ्या डायरेक्शननी विचार करत आहे. आपल्याला योग्य डायरेक्शननी विचार करायचा आहे. ऍक्च्युली हा क्वेश्चन जो दिला आहे ना हा फॅमिली ऑफ लाईन्सचा रिगार्डलेस ऑफ व्हॅल्यू ऑफ के ची व्हॅल्यू काही होऊ द्या. तर आपण काय करतो u इज इक्वल टू 0 एक लाईन असते आणि अँड v इज इक्वल टू 0 एक लाईन असते इन द फॉर्म ऑफ x. ठीक आहे. u and v आर द फंक्शन ऑफ x है तर लाईन असते. तर फॅमिली ऑफ लाईन काय होते u प्लस k इंटू k म्हणा म्यू म्हणा काही म्हणा v इज इक्वल टू 0. म्यू कॉन्स्टंट असतो. ठीक आहे. तर ही असते फॅमिली ऑफ लाईन्स. तर ती फॅमिली ऑफ लाईन्स दिलेली आहे म्हणजे आपल्याला u आणि v मध्ये डिवाइड करावं लागेल. u आणि v वेगवेगळे सेपरेट करावे लागेल आणि मग त्या फॅमिली ऑफ लाईनचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढावा लागेल. तो मिळेल अ पॉइंट आणि आपल्याला जी रिक्वायर्ड लाईन आहे तिचा स्लोप दिलेला आहे 2 आणि तो पॉइंट स्लोप पॉइंट फॉर्मनी लाईनचं इक्वेशन काढूया. तर फॅमिली ऑफ लाईन्स कशा सेपरेट करतात हे बघूया आता सध्या. ठीक आहे. u आणि v कशा वेगवेगळ्या करता येईल. तर मी याला एक्सपांड केलं k स्क्वेअर प्लस 2k प्लस 1 इंटू x प्लस ky मायनस 2k स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू 0. तर हे आलं k स्क्वेअर x प्लस 2kx प्लस x प्लस ky मायनस 2k स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू 0. क्लिअर. तर मला आता बघा हे कसं करतात k स्क्वेअर वाले टर्म्स
म्हणजे के स्क्वेअर कॉमन काढायचा, के कॉमन काढायचा, बाकीचं जे विदाऊट के आहे ते वेगळं राहू द्यायचं. तर के स्क्वेअर आणि के स्क्वेअर, तर हे झालं के स्क्वेअर कॉमन काढलं एक्स मायनस 2. इथे एक्स के वाली टर्म आणि ही के वाली टर्म दिसते, तर के कॉमन काढला तर 2x प्लस y आणि तिसरी x मायनस 2 इज इक्वल टू 0. पण हा फॉर्मॅट इथे तर 3 लाईन दिसून राहिले, आपल्याला 2 लाईन्स पाहिजे. तर एक पाहिलं का तुम्ही, के एक्स मायनस 2 कॉमन घेता येतं, तर एक्स मायनस 2 कॉमन जर घेतला तर काय येऊन राहिले, एक्स मायनस 2 कॉमन घेतलाय तर के स्क्वेअर प्लस 1, करेक्ट, के स्क्वेअर प्लस के इंटू 2x प्लस वाय इज इक्वल टू 0. म्हणजेच के स्क्वेअर ने डिवाइड करून टाकलं तर के मायनस 2 प्लस के अपॉन के स्क्वेअर प्लस 1 2x प्लस वाय इज इक्वल टू 0 हे मिळालं. क्लिअर आलं का, तो फॉर्मॅट आला, u प्लस म्यू इंटू व्ही इज इक्वल टू 0. याला म्यू म्हणा 2 मिनिटासाठी, कारण की कॉन्स्टंटच आहे, आई म्यू पण कॉन्स्टंटच असतो, के अपॉन के स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे, तर या फॉर्मॅट मध्ये दिसते आहे, म्हणजे या 2 लाईन आहे, ही आहे u इज इक्वल टू 0 आणि ही आहे v इज इक्वल टू 0. तर याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचा आहे, म्हणजे 2 इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. 2 इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहे म्हणजे x मायनस 2 इज इक्वल टू 0 अँड 2x प्लस y इज इक्वल टू 0. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल सॉल्व्ह करायचे. जर इथे तर y आहेच नाही, तर x ची व्हॅल्यू डायरेक्ट मिळते ना, x ची व्हॅल्यू 2 ला तिकडे नेलं तर x इज इक्वल टू 2 आणि 2 इथे पुट केले तर हे झालं 2 2 जा 4 तिकडे नेला तर y इज इक्वल टू मायनस 4, y इज इक्वल टू मायनस 4. तर तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळाला, x इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू मायनस 4 आणि स्लोप दिलेलाच आहे. तर इक्वेशन ऑफ लाईन काय होऊन जाईल, इक्वेशन ऑफ लाईन रिक्वायर्ड लाईन म्हणू आपण. रिक्वायर्ड लाईनचं इक्वेशन काय होईल, y प्लस 4, कारण की हा पॉइंट लिहून टाकायला लागेल, तर हवं तर आपण याला पॉइंट लिहून टाकू मायनस 4, या पॉइंट मधून पास होणार आहे. तर y प्लस 4 आणि इकडे x मायनस 2 आणि स्लोप तर दिलाय 2, हे झालं y प्लस 4 इज इक्वल टू 2x मायनस 4. सो इक्वेशन काय झालं, 2x मायनस y मायनस 8 इज इक्वल टू 0 असं दिलाय का, y इज इक्वल टू दिलाय का, ठीक आहे, y इज इक्वल टू दिलाय तर y ठेवू नुसता, 4 ला तिकडे नेऊ तर 2x मायनस 8 होऊन जाईल. असा ऑप्शन कोणता दिसतोय, डी, ऑप्शन डी, y इज इक्वल टू 2x मायनस 8, ऑप्शन डी करेक्ट आहे. ठीक आहे, तर हे फॅमिली ऑफ लाईन्स कसं सॉल्व्ह करतात हे बघून घ्या एकदा. आपण कसं सेपरेट करतो, म्हणजे अशा फॉर्मॅट मध्ये आणावं लागतं, एक लाईन प्लस लाईन कशी असू शकते ती, कारण की x मायनस 2 ही लाईनच आहे, तर लाईन प्लस एक कॉन्स्टंट, म्हणजे आता के स्क्वेअर प्लस 1 काय याला डिवाइड केलं, कारण की याला मी म्यू म्हणून कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, एक कॉन्स्टंट म्हणून. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण याला सॉल्व्ह करू. ठीक आहे, क्लिअर. चला 93 नंबरचा क्वेश्चन स्टार्ट करूया. द स्ट्रेट लाईन ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 ऑलवेज पासेस थ्रू या पॉइंट मधून पास होत आहे. देन द एबीसी आर इन एपी एचपी जीपी. आता एपी जीपी आणि एचपी आपल्याला माहिती आहे, एबीसी एपी मध्ये असेल तर एपी मध्ये असेल म्हणजे एबीसी, हा, तर 2b इज इक्वल टू काय होते, ए प्लस. जीपी मध्ये असेल तर बी स्क्वेअर इज इक्वल टू एसी, आणि एचपी मध्ये असेल तर आपण त्याला कन्वर्ट करतो एपी मध्ये, म्हणजे 2 इंटू 1 बाय बी, कारण की एबीसी एपी मध्ये आहे तर 1 बाय ए 1 बाय बी 1 बाय सी कशात होईल, एपी मध्ये, आणि बस आपण फॉर्म्युला मधली टर्म 2 इंटू 1 बाय ए प्लस 1 बाय सी.
एपी मध्ये कन्वर्ट करून आपण सॉल्व्ह करत असतो. ठीक आहे, तर याच्यावरून कळून जाते आपल्याला एपी मध्ये आहे की एचपी मध्ये आहे की जीपी मध्ये आहे. ठीक आहे, चला स्टार्ट करूया न्यूमेरिकल. काय म्हटलंय, अ स्ट्रेट लाईन, ही स्ट्रेट लाईन ऑलवेज पासेस थ्रू दिस पॉइंट. पास करून टाकू, a इंटू 1 प्लस b इंटू -2 प्लस c इज इक्वल टू 0. सो मिळालं a मायनस 2b प्लस c इज इक्वल टू 0. 2b ला तिकडे नेलं तर a प्लस c इज इक्वल टू 2b झालं ना, किंवा b इज इक्वल टू a प्लस c बाय 2. असं जर मिळत असेल तर एबीसी कशात असतील, एपी मध्ये. आताच बघितलं आपण, टू एबीसी एपी मध्ये असेल तर 2b इज इक्वल टू काय येते, a प्लस सी. 2b इज इक्वल टू a प्लस सी. तर ऑप्शन ए करेक्ट आहे. हे मी 2000 चा क्वेश्चन आहे, पण पहा किती सिंपल आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. जनरली एपीच विचारतात, कारण की 10th मध्ये तुमचं एपी झालेलं आहे. 10th मध्ये एपी झालेला आहे चांगल्या तऱ्हेने. ठीक आहे. If L, M, N are in AP, then the straight line LX plus MY plus L is equal to 0 will pass through the point. हे ऑपोजिट दिलं आहे. आता काय केलं होतं आपण, अशीच लाईन होती ना, आता एबीसी च्या जागेवर LMN दिलाय. तर तिथे काय दिलं होतं, LMN LX plus MY plus N always passes through 1, -2. So LMN are in API, GPI, HPI. ते एपीच होतं. आता इथे एपीच आहे, त्याचा आन्सर 1 - 1, -2 ऑप्शन बी. पण तसं नाहीये, सॉल्व्ह करू आपण. असं नाहीये की प्रिव्हियस पाहिलं होतं म्हणून, तिथे तर नवीनच न्यूमेरिकल राहील ना हे आपल्यासाठी. चला सॉल्व्ह करू याला. हा, तर 11 एपी मध्ये, तर मी असं लिहू शकतो का, m इज इक्वल टू l प्लस n बाय 2. बिलकुल लिहू शकतो. जर LMN एपी मध्ये आहे, मिडल टर्म ही फर्स्ट आणि सेकंडचा ऍव्हरेज असते, फर्स्ट आणि थर्ड टर्मचा. ठीक आहे, मग याच्यात पुट करून देऊ. तर काय येईल, LX प्लस M च्या जागेवर L प्लस N बाय 2 Y प्लस N इज इक्वल टू 0. 2 नी थ्रू आउट मल्टिप्लाय केलं तर 2LX प्लस LY प्लस NY, हा 2 कॅन्सल होऊन जाईल इथे. याला मल्टिप्लाय होईल, याला होईल, पण इथे कॅन्सल होऊन जाईल. मग L प्लस N इंटू Y राहील, तर LY केलं आणि NY केलं, प्लस N इज इक्वल टू 0. ठीक आहे, L कॉमन घेतला तर याला 2x प्लस Y. इथे N कॉमन घेतला तर याला Y प्लस 1 इज इक्वल टू 0. पण गडबड अशी झाली की 2 नी याला मल्टिप्लाय केलं तर 2LX झालं. हा 2 कॅन्सल झाला, इथे कुठे दिसत नाहीये, इथे येईल 2n. मल्टिप्लिकेशन मध्ये गडबड केली आपण, y प्लस. ठीक आहे, मी काय सांगितलं होतं, आता 2 कॉन्स्टंट आहे, तर आपण फॅमिली ऑफ लाईन काय असते, u प्लस म्यू इंटू v इज इक्वल टू 0. या x च्या फॉर्म मध्ये लाईन्स असतात, व्हेरिएबल असते, हा कॉन्स्टंट असते. या फॉर्मॅट मध्ये आणायचं आहे. इथे काही कॉन्स्टंट आहे, L आणि N पण कॉन्स्टंट आहे, तर L नी डिवाइड करून टाकू, तर 2x प्लस y प्लस N बाय L y प्लस 2. आता दिसते हा फॉर्मॅट, हो हा फॉर्मॅट दिसते. म्हणजे हा इज इक्वल टू 0 आणि हा इज इक्वल टू 0. तर 2x प्लस y इज इक्वल टू 0 आणि दुसरी लाईन y प्लस 2 इज इक्वल टू 0. तर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कसा मिळेल आपल्याला, फिक्स अ पॉइंट, कॉमन पॉइंट आहे या फॅमिली ऑफ लाईन्स पास होण्याचा, तो काढायचा आहे. या दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशनला सॉल्व्ह करावं लागेल, पण हे सोपे दिले. इथे x ची टर्म आहेच नाही, तर y इज इक्वल टू काय झालं, -2. आणि y इज इक्वल टू -2 इथे पुट केलं तर काय होईल, -2 तिकडे जाईल, 2 होईल, 2x इज इक्वल टू 2, तर x इज इक्वल टू 1. तर तो पॉइंट राहील 1, -2, 1, -2. आपण पहिले स्टिक मार्क केली, पहिलेच त्या प्रिव्हियस न्यूमेरिकल बघून. ठीक आहे, कारण की याच्यात त्यांनी रिव्हर्स डायरेक्शननी विचारलंय. ठीक आहे,
पण आपण इथे मात्र तो न्यूमेरिकल सिंपल होता, 1-2 पुट करून द्या आणि b इज इक्वल टू a प्लस सी बाय 2 करा, ठीक आहे. पण इथे तसं नव्हतं, इथे आपल्याला फॅमिली ऑफ लाईन्सनी जावं लागलं, m इज इक्वल टू l प्लस n अपॉन 2 लिहावं लागलं आणि सॉल्व्ह करत गेलो, सिम्प्लिफाय करत गेलो, या फॉर्मॅटमध्ये आणलं, इक्वेशन सॉल्व्ह केले, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळाला 1,-2. क्लिअर? ठीक आहे. 95 नंबरचा क्वेश्चन तसाच दिसतोय मला. एबीसीआर इन एपी एचपी दिले आणि अच्छा आताच मी तुम्हाला काय सांगितलं, सेमच न्यूमेरिकल असल्यावर काय ते AIEEE 2005 चं एबीसी आर इन एचपी. तर आपण काय करतो, 1/A 1/B 1/C आर इन एपी आणि हे तो कोएफिशिएंट आहे एक्स वाय आणि कॉन्स्टंट. हा पण आन्सर याचा 1,-2 दिसतोय मला. का बरं? कारण की 1/A 1/B आणि 1/C काय एपी मध्ये. सिंपल. नाही असेल तर आपण आता प्रिव्हियसली जसं सॉल्व्ह केलं तसं करावं लागेल. फक्त हे एचपी दिलंय, याला एपी कन्वर्ट करून घ्या आणि मग सॉल्व्ह करत बस. तर twice 1/B is equal to 1/A plus 1/C. So 1/B is equal to झालं 1/A plus 1/C upon 2. पुट करूया त्याच्यात. तर हे लिहूया x by a प्लस 1/B च्या जागेवर तुम्ही हे सगळं लिहत आहे, म्हणजे 1/A plus 1/C by 2 into 1 plus 1/C is equal to 0. 2 नी थ्रू आउट मल्टीप्लाय करा, 2x अपॉन a प्लस 1/A y करून टाकू, 1/C y करून टाकू, हा 2 कॅन्सल झाला आणि 2/C झालं. 2 नी थ्रू आउट मल्टीप्लाय केलं, प्रिव्हियस सारखंच बिलकुल सेम. अच्छा, याच्यातून 1/A कॉमन काढतायत तर काय राहिलं 2x प्लस y. यातून 1/C कॉमन काढता येते तर y प्लस 2 राहिले इज इक्वल टू 0. याला नी थ्रू आउट मल्टीप्लाय करून टाकलं तर हे राहिलं 2x प्लस y प्लस a/c y प्लस 2 इज इक्वल टू 0. दिसतंय u प्लस म्यू इंटू v फॉर्मॅट बिलकुल दिसतंय, हा कॉन्स्टंट आहे आणि या लाईन्स आहे. तर एकतर 2x प्लस y इज इक्वल टू 0 असेल किंवा अँड y प्लस 2 इज इक्वल टू 0. तर y ची व्हॅल्यू किती मिळाली -2 आणि -2 इथे पुट केली, इकडे नेली प्लस केली, x 2 ने डिवाइड केलं, x इज इक्वल टू 1. तर पॉइंट काय मिळाला 1, ऑप्शन सी. ठीक आहे, आपण पहिलेच केलं. ठीक आहे, तर आपण पहिले काय केलं, कारण की आपल्याला 93 नंबरचा क्वेश्चन जो होता 1, याच्यातून पास केल्यावर एपी मिळत होतं. इथे एपी दिलाय तर 1, -2 मधूनच होईल आणि लाईनही वेगळ्याने केलंय, कॉन्स्टंट चेंज केलंय, कॉन्स्टंट चेंज करू द्या. एल एम एन घेतला एबीसी च्या जागेवर, इथे एबीसी च्या जागेवर 1/A 1/B 1/C घेतलं, काही फरक नाही पडत. ठीक आहे, फक्त केअरफुली करायचं, एपीच करायचं आहे. इथे एपी दिलं असतं तर न्यूमेरिकलचं आन्सरच वेगळं आलं असतं. आपण एबीसी आर इन एचपी दिलाय म्हणून आपण 1/A 1/B 1/C एपी मध्ये म्हणतो. ठीक आहे, हा न्यूमेरिकल होता 95 नंबरचा. चला 96 करूया. 96 काय आहे, याच्यासाठी आपल्याला जागा लागू शकते जास्त. ठीक आहे, थोडा वेगळा कन्सेप्ट, न्यूमेरिकली वेगळा आहे, वेगळ्या पद्धतीचा आहे, थोडं बघूया. तर इन सेंटर, कारण की इन सेंटर हा शब्द दिसला ना मला. आपण काय, आपण हे कन्सेप्ट लक्षात ठेवताना फार डिफिकल्ट जातं आपल्याला. कोणकोणते, सेंट्रॉइड म्हटलं की, दुसरा इन सेंटर म्हटलं की, ऑर्थो सेंटर म्हटलं की, सर्कम सेंटर म्हटलं की. तर मी तुम्हाला हे सांगितलंय प्रिव्हियस क्लासमध्ये की ऑर्थो सेंटर कशाला म्हणतात, सर्कम सेंटर कशाला म्हणतात. ते सगळे परपेंडिक्युलर बायसेक्टर जिथे मिळतात साइडचे त्याला म्हणतात सर्कम सेंटर. व्हर्टेक्स वरून जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तुम्ही साइडवर तर, आणि ते मीटिंग पॉइंट काय असतो ऑर्थो सेंटर. आणि हे झालं इन सेंटर कशाला म्हणतात बघूया.
इन सेंटर म्हणजे पहा, सर्कम सेंटर आणि इन सेंटर मध्ये फरक काय आहे? एक ट्रायंगल आहे आणि या ट्रायंगलच्या व्हर्टेक्स मधून पास होणारा जो सर्कल आहे याला म्हणतात सर्कम सर्कल, आणि याच्या इनसाइड मधून पास होणारा इन सर्कल. याचा जो सेंटर पॉइंट आहे त्याला म्हणतात सर्कम सेंटर, आणि याचा जो सेंटर पॉइंट आहे या सर्कलचा त्याला म्हणतात इन सेंटर. इन सर्कलचा सेंटर पॉइंट म्हणजे हा तिन्ही साइडला टच होऊन जाणारा सर्कल असतो इन सर्कल, आणि त्याचा असतो इन सेंटर. ठीक आहे, तर हाच कन्सेप्ट यूज करूया, बघूया कसं निघतंय. तर रफ स्केच करूया चांगल्या तऱ्हेने आपण याला. रफही म्हणतोय आणि चांगलंही म्हणतोय. ठीक आहे, ठीक आहे. तर कोणकोणत्या? The in center of the triangle formed by the straight line having 3 as a x intercept. 3 अच्छा इतक्या दूर नाही घेऊ आपण, इथे घेऊ. 3 as a x intercept and 4 as a y intercept इथे घेऊ. तर ही एक स्ट्रेट लाईन. ठीक आहे, चालेल. ही स्ट्रेट लाईन having 3 as a x intercept and 4 as a y intercept together with the coordinate axis. अच्छा, म्हणजे हा ट्रायंगल म्हणत आहे. याचा इन सेंटर ऑफ द ट्रायंगल फॉर्म. ट्रायंगल कशाने फॉर्म केलाय त्यांनी? x इंटरसेप्ट 3 आहे, y इंटरसेप्ट 4 आहे, ही लाईन काढली आपण, आणि विथ कोऑर्डिनेट ऍक्सेस. हे कोऑर्डिनेट ऍक्सेस आहे. याच्यामुळे जो ट्रायंगल फॉर्म झालाय या ट्रायंगलचा इन सेंटर काढा, म्हणजे कोऑर्डिनेट्स काढा. तर मी सर्कल काढतोय. हा सर्कल तिन्ही साइडला टच करणारा. ठीक आहे, तिन्ही साइडला टच करणारा, आणि हे आहे तुमचं इन सेंटर. याचे कोऑर्डिनेट्स विचारले. मग कसे काढाल? कसं काढू आपण याला? बघा, आपण काय करू, मला माहिती आहे की हे डिस्टन्स आपण त्याचे कोऑर्डिनेट्स घेतले h, k. ph, k. h, k झालं तर हे डिस्टन्स किती येईल? हे डिस्टन्स किती येईल? हे डिस्टन्स किती येईल? तिन्ही साइडला टच करते, म्हणजे ही एक्स ऍक्सिस टेंजेंट झाली, वाय ऍक्सिस टेंजेंट झाली, ही लाईन टेंजेंट झाली. ही लाईन कोणती आहे? मी हे लाईन लिहू शकता x/3 + y/4 = 1. ही लाईन म्हणजेच 4x + 3y = 12 -12 = 0. ठीक आहे, फर्स्ट मध्ये. तर ही लाईन आहे 4x + 3y - 12 = 0. ही लाईन आहे, ही टेंजेंट वाली y ऍक्सिस, ही आहे x ऍक्सिस, आणि याचे जर कोऑर्डिनेट h, k घेतले मी, तर हे डिस्टन्स किती होईल? हे डिस्टन्स k होईल, म्हणजे, आणि हे डिस्टन्स x होईल. पण तुम्ही एक ऑब्झर्व केलं का? हेही रेडियस आहे, हाही रेडियस आहे, हाही रेडियस आहे. कारण की टेंजेंटला सेंटर वरून टेंजेंट जिथे आहे लाईन तिथे जर जॉईन केलं तर ते सर्कलच मिळते, सॉरी रेडियसच मिळते. हे रेडियस आहे, हे रेडियस आहे, म्हणजेच h = k आहे. करेक्ट, करेक्ट. h = k कशावरून घेतलं मी? ही रेडियस आहे, ही रेडियस आहे, याचे कोऑर्डिनेट r, rच होतील, म्हणजे h, k. h, k जनरल घेतले, मला नाही माहिती सेम येतात की नाही, पण मग मी बघितलं की ही रेडियस आहे, ही रेडियस आहे. हे डिस्टन्स किती होईल? h इथपर्यंत, आणि हे डिस्टन्स किती होईल? k. तेव्हा आता त्याचे कोऑर्डिनेट h, k आले. बरं, हे क्लिअर झालं. अच्छा, तर हे युनिट याचे येणारे कोऑर्डिनेट्स म्हणजे c तर गेला, 1, 2 दिसते,
2 3/2 3/2 1,1 अशीच येतील, इक्वल येतील, पहिली गोष्ट. बरं, आणि हेच डिस्टन्स याच्यावरून जे परपेंडिक्युलर ड्रॉ केला तुम्ही याच्यावर, तर ते रेडियसच येऊन राहिलंय ना, ही रेडियसच होऊन राहिलंय. तर तिसरं डिस्टन्स काय येईल, फास्ट मध्ये आपण करून राहिलोय, h, k. तर 4h प्लस 3k मायनस 12 अपॉन 3 चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर. क्लिअर? अच्छा, बस आता याला सिम्प्लिफाय करायचं. तर हे तर 5 झाले, म्हणजे 5h इज इक्वल टू 5k इज इक्वल टू मॉड ऑफ 4h प्लस 3k मायनस 12. आता प्लस मायनस घ्यायचं आहे आपल्याला, तर तुम्ही दोन्ही घेऊन पाहू शकता कोणत्याही आन्सर येतात. पण मी काय विचार करतोय, ही लाईन 3 आणि 4 म्हणजे याचे व्हॅल्यू h, k ची जर केली तरी 12 च्या वरती जाणार नाही. म्हणजे याचा आन्सर जर पॉझिटिव्ह पाहिजे आहे मला, तर याला मला लिहावं लागेल 12 मायनस 4h मायनस 3k. का बरं केलं, मी निगेटिव्ह घेतलं, बस इथे निगेटिव्ह घेतलं किंवा यांना निगेटिव्ह करा, हे असंच राहू दे. ठीक आहे, तर हे निगेटिव्ह केलं म्हणून मायनस 4h मायनस 3k प्लस 12 झालं, 4h प्लस 5. तुम्ही पॉझिटिव्ह घेऊन करा, आन्सर येणार नाही, कदाचित येणार नाही, कारण की तुम्ही काय करून राहिले, निगेटिव्ह व्हॅल्यू घेऊन राहिले याची. आणि मला नाही वाटत याची व्हॅल्यू, कारण की हे बघा 2,2 मला नाही वाटत इतकं मोठी व्हॅल्यू येईल. ठीक आहे, तर चला ठीक आहे, आपण याच्यात तुम्ही दोन्ही वेने जाऊ शकता, करून बघू शकता. पण मी तुम्हाला डायरेक्ट सांगतोय की इथे आपल्याला निगेटिव्हच व्हॅल्यू घ्यावी लागेल, म्हणजे पॉझिटिव्हच व्हॅल्यू घ्यावी लागेल. पॉझिटिव्ह साठी मला अपोजिट करावं लागेल, कारण की हे डिस्टन्स खूप जास्त नाही आहे. 0,0 पासून पहा तुम्ही, 0,0 जर पुट केले, 0,0 आपण पुट केले, तर हे डिस्टन्स किती होऊन राहिले, 12/5. म्हणजे असं आपण वेगळ्या अँगलने विचार करू शकतो, 12/5 2 पॉइंट समथिंग 2.4 जर हे डिस्टन्स आहे 2.4, तर हे डिस्टन्स जे तुम्ही काढून राहिले, तर हे डिस्टन्स जास्त येईल का, नाही. म्हणजे 12 हा खूप मोठा नंबर आहे ना, म्हणून 12 मायनस करावं लागेल. ठीक आहे, बस एवढं महत्वाचं आहे. तुम्ही पॉझिटिव्हली करून वापस येऊन पुन्हा निगेटिव्ह पासून स्टार्ट करू शकता. फक्त एवढंच आहे की टाइम जाईल तुमचा. चला आता हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करावे लागेल. तर एकदा पहिले मी 5h घेतलं आणि हे घेतलं, तर 5h इज इक्वल टू 12 मायनस 4h मायनस 3k. सो आपल्याला इक्वेशन मिळालं, 4h ला तिकडे नेलं तर 9h प्लस 3k, कारण की 3k लाही तिकडे नेलं, इज इक्वल टू 12. इक्वेशन नंबर 1. दुसरं इक्वेशन 5k इज इक्वल टू 12 मायनस 4h मायनस 3k. 3k ला तिकडे नेलं, 4h लाही नेलं तर 4h आणि 8k इज इक्वल टू 12. इक्वेशन नंबर 2. याला सॉल्व्ह करायचं आहे, आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळतील. h, k वाले दोन इक्वेशन्स मिळाले आपल्याला. तर कसं सॉल्व्ह करणार, याला 8 ने मल्टिप्लाय करतो, याला 3 ने करतो. तर 8 ने मल्टिप्लाय केले, याला 8 ने, याला 3 ने, सबट्रॅक्ट करून टाक. तर 72h 12k आणि 8 ने याला 96. ठीक आहे, याला 3 ने केलं, 12h, याला 8 ने केलंय ना, तर हे तर 8 3 जा 24 येईल. ठीक आहे, आणि हे येईल 24. त्याच्यासाठीच तर घेतलं होतं आपण ना, इज इक्वल टू 12 इंटू 36. सबट्रॅक्ट केलं तर हे तर कॅन्सल झाले, हे झाले 60k. h इज इक्वल टू, हे सबट्रॅक्शन केलं तर 60 आले, म्हणजे h इज इक्वल टू आला 1. h इज इक्वल टू 1 आला, पुट करून द्या कोणत्या इक्वेशन मध्ये, याच्यात पुट केला h इज इक्वल टू 1, तर 9 इकडे गेले तर
12 मायनस 9 3 k इज इक्वल टू ऑल्सो 1. म्हणजेच याचे कोऑर्डिनेट्स येऊन राहिले 1, म्हणजे ऑप्शन डी करेक्ट आहे. ऑप्शन डी करेक्ट आहे. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. फक्त हा कन्सेप्ट फार म्हणजे इथे काय होतं, कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होतं. पहिले तर हे की h, k घेतलं, रेडियस येऊन राहिले, इन सेंटर आहे, त्याच्यामुळे याची रेडियस ही रेडियस आणि म्हणजे या रेडियसच आहे ना, रेडियस तर इक्वलच असतात. तर h इज इक्वल टू k इज इक्वल टू हे डिस्टन्स सेम येईल, हे घ्यायचं. मग हा 5 तर पॉझिटिव्हचा इकडे आणून मल्टिप्लाय करायचा. पण हे ओपन करताना तुम्ही रॉंग वेनी जर गेले, सपोज याला तुम्ही 4h प्लस 3k मायनस 12 केलं आणि जर आन्सर दिसत नाही आहे चारी मधलं, तर तुम्हाला मग मायनस करावं लागेल आणि सॉल्व्ह करावं लागेल, तर आन्सर मिळून जाईल. क्लिअर. इथे आपला क्वेश्चन नंबर 96 कंप्लीट झाला. ठीक आहे. चला आता आपण 97 बघूया. चला 97 नंबरचा क्वेश्चन स्टार्ट करूया. द ट्रायंगल फॉर्म बाय द लाइन्स. अच्छा, x प्लस वाय मायनस 4 इज इक्वल टू 0. आपण ना एक ड्रॉ करून घेऊया. ठीक आहे. तर इकडे या साईडला काढतो म्हणजे इझिली दिसेल. तर 3 साइड आहे, आपण 3 साइड लिहूया पटकन. एक आहे x प्लस वाय इज इक्वल टू 4 ना, त्याला तिकडे घेऊन जातो मात्र. ठीक आहे. आणि दुसरी आहे, इकडेच लिहूया x प्लस वाय इज इक्वल टू 4 आणि दुसऱ्या साइड दिले 3x प्लस वाय इज इक्वल टू 4. तिसरी दिली आहे x प्लस 3y इज इक्वल टू 4. आणि याने ट्रायंगल फॉर्म झाला. ट्रायंगल फॉर्म बाय द लाइन्स. अच्छा, यूपी सीट 2001. आयसोसेलस, इक्विलॅटरल, राईट अँगल आणि नन ऑफ दीज असा विचारलाय. त्याचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जर काढले आपण तर सिंपल होऊन जाईल बिलकुल. तर याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढूया. हा किंवा हा काढायचा पहिले, जोही काढायचा असेल तो काढा. तर आपण याचा काढू पहिले. 3x प्लस वाय इज इक्वल टू 4 आणि x प्लस 3y इज इक्वल टू 4 दिलाय. याला इक्वेशन 1 म्हटलं, याला इक्वेशन 2 म्हटलं सध्याचं. याला 3 ने मल्टिप्लाय करून टाकूया. हे झालं 9x प्लस 3y इज इक्वल टू 12. सबट्रॅक्ट करू तर हे येऊन राहिले मायनस 8x. हा तर गेला मायनस 8. सो x इज इक्वल टू मिळालं 1. x इज इक्वल टू 1 मिळालं तर व्हॅल्यू कुठेही पुट करा. एकदा x इज इक्वल टू 1, 3 झाले, इकडे गेला y इज इक्वल टू 1. तर हा पॉइंट मिळाला 1,1. आपण याला a म्हणूया. आता b काढूया. b तर b कशाचा आहे, या दोन लाईनचे इंटरसेक्शन आहे. तर 3x प्लस वाय इज इक्वल टू 4 आणि x प्लस वाय इज इक्वल टू 4. सबट्रॅक्ट डायरेक्ट, इथे तर काही मल्टिप्लाय नाही करावं लागेल. तर 2x आणि हा तर गेला मायनस असल्यामुळे आणि हे आलं 0. x इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू 0 पुट केलं तर y इज इक्वल टू आलं 4. तर हा पॉइंट झाला 0,4. आता हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढूया. तर काय दिलंय, x प्लस 3y इज इक्वल टू 4, x प्लस वाय इज इक्वल टू 4. सबट्रॅक्ट करूया. तर काय x x कॅन्सल, 2y इज इक्वल टू 0. सो y इज इक्वल टू 0. सो x इज इक्वल टू किती, y इज इक्वल टू 0 पुट केला तर x इज इक्वल टू 4. तर हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन C म्हणून घ्यायला. तर C झाला 4,0. हे फक्त एवढं y ची आधी निघाली व्हॅल्यू म्हणून 0,4 नाही लिहायचं, त्याचा सेमच होऊन जाईल. ठीक आहे. तर AB काढूया. AB किती होईल, 0
-1 म्हणजे 1 चा स्क्वेअर, 4 - 1 म्हणजे 3 चा स्क्वेअर, म्हणजे आन्सर आलं √10. AB काढला, AC काढूया. 1 - 4 म्हणजे 3 चा स्क्वेअर, 1 - 0 1 चा स्क्वेअर म्हणजे अगेन आलं √10. आणि BC काढूया. 0 - 4 म्हणजे 4 चा स्क्वेअर, 4 - 0 म्हणजे 4 चा स्क्वेअर, 16 16 32. तर हा झाला, ही साइड आणि ही साइड इक्वल आहे आणि ही साइड इक्वल नाहीये म्हणजे इक्विलॅटरल नाहीये. राईट अँगल साठी याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर यायला पाहिजे. 10 + 10 = 32 येते का? नाही. राईट अँगल नाही. आयसोसेलस आहे. ही साइड आणि ही साइड काय येते? इक्वल. आयसोसेलस म्हणजे दोन साइड इक्वल हा येतो. ऑप्शन ए करेक्ट आहे. ऑप्शन ए करेक्ट. सेम वेनी हा न्यूमेरिकल वेस्ट बेंगॉल जेईचा काय दिलाय? x + y = 0. आपण पहा पटकन आता याला सॉल्व्ह करू. याचे कोऑर्डिनेट्स वगैरे वेगवेगळे येतील. ठीक आहे. आणि लाइन्स पण वेगळे आहेत. x + y = 0 एक लाइन आहे. दुसरी आहे x + 5y 3y च्या ऐवजी 5y = 4. आणि हे 5x + y = 4. तर कोऑर्डिनेट्स फास्ट मध्ये काढता येईल. हो, आता केलं बस सेमच होतं, सेमच न्यूमेरिकल. तर काढूया. x + 5y = 4 दिलाय, 5x + y = 4 दिलाय. इक्वेशन 1 म्हटलं, इक्वेशन 2 म्हटलं, याला मल्टिप्लाय केलं आपण, याला नाही केलं, यालाच केलं. तर येईल x + 5y = 4 आणि 5 ने मल्टिप्लाय केलं तर 25x + 5y = 20. सबट्रॅक्ट करून टाकलं तर -24x आणि हे येऊन राहिलंय तर गेलं -16. सो x = आला मायनस मायनस पण कॅन्सल. 16/24 म्हणजे 2/3. 8 2 जा 16, 8 3 जा. x = 2/3. x = 2/3 मिळालं. नेक्स्ट x = 2/3 इथे पुट करा. तर 5y = आलं 4 - 2/3. कारण की 2/3 + 5y आहे ना. 2/3 + 5y = 4. 2/3 ला तिकडे नेलं तर हे किती झालं? 12. 12 - 2 10/3. 5 2 जा म्हणजे अगेन y = पण 2/3 मिळालं. ठीक आहे. तर हा पण व्हॅल्यू झाला 2/3. ठीक, 2/3. आता यांना सॉल्व्ह करूया. हे तर सिंपलच आहे. फास्ट मध्ये x + 5y = 4, x + y = 0 सबट्रॅक्ट केलं तर 4y = 0. सो y = 0. y = 0 तर x = 4. ठीक आहे. तर हा पॉइंट झाला 0,4. क्लियर. नेक्स्ट 5x + y = 4 आणि x + y = 0 सबट्रॅक्ट केलं तर 4x हे तर गेला = 4. x = 1. x = 1 गेला तर y = -1. क्लियर. 4 - 0 हे बरोबर केलंय आपण. x = 1 आला. x = 1 कुठेही पुट करा. x + y = 0 मध्ये केलं तरी y = -1 येते. तर 1, -1. ठीक आहे. अच्छा, y इथे 0 आलं होतं ना. बरोबर लिहिलं का आपण? नाही, मी म्हटलं ना 4,0 येऊन राहिलं. नाहीतर हे लिहिताना गडबड होते. पहिले y आला तर आपल्याला वाटते पहिलाच आहे का तो.
चला याचा सॉल्व करूया. AB किती येईल? AB 2/3 -4 किंवा 4 - 2/3 होल स्क्वेअर आणि 2/3 म्हणजे 0 - 2/3 तर 2/3 चा स्क्वेअर येईल. हे किती येऊन राहिले? 12 -2 म्हणजे 10/3 तर येईल 100. बघा 12 -2 म्हणजे 10/3 100/9 प्लस 4/9 म्हणजे याचा आन्सर आलं 104/9. ठीक आहे, राहू द्या, नंतर बघू. AC काढूया. AC किती येते? AC येत आहे 1 - 2/3 चा होल स्क्वेअर प्लस -1 - 2/3 चा होल स्क्वेअर. तर हे किती येत आहे? 3 - 1 2 म्हणजे 1/3 1/9. 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 3 - 2 1/3 चा होल स्क्वेअर 1/9. इकडे -3 - 2 -5 5/3 तर 25 5 चा आणि याचा नाही म्हणजे येऊन राहिले आन्सर √26/9. ठीक आहे, आणि BC काढून घेऊ. BC तर इच्छा इथे दिसतेच आहे. 4 - 1 3 चा स्क्वेअर प्लस 0 - 1 म्हणजे 1 चा स्क्वेअर 9 + 1 √10. अच्छा, √10. मला वाटतं कुठे गडबड झाली का काढताना व्हॅल्यू? इथे काही गडबड झाली का? x + y 4x इथे गडबड झाली ना, कुठेतरी गडबड झाली असं मला वाटत होतं. x - x इथे 4 आहे, y ची व्हॅल्यू 1 येते मित्रांनो. सॉरी, y ची व्हॅल्यू 1 आली तर x ची व्हॅल्यू -1 येते. तर इथे फक्त b मध्ये चेंजेस करावे लागेल. 1, -1, कारण की ही व्हॅल्यू फार जास्त दिसते आणि त्यांनी तर म्हटलं स्केलर आलं असतं. स्केलर म्हणजे तिन्ही साइड वेगवेगळे. ठीक आहे, तर फक्त आपण AB च व्हॅल्यू बरोबर काढावी लागेल आपल्याला, कारण की ती रॉंग झाली आहे असं मला वाटतं. AB ची होऊन राहिली आहे 1 -1 - 2/3 होल स्क्वेअर 1 - 2/3 होल स्क्वेअर. तर ही तर व्हॅल्यू हीच व्हॅल्यू येईल ना, सेम व्हॅल्यू. -3 - 5 25/9 प्लस 3 1/9 म्हणजे 26/9. आणि BC ची व्हॅल्यू पण वेगळी होऊन जाईल. BC ची व्हॅल्यू येईल -1 - 1 म्हणजे 2 चा स्क्वेअर, -2 येतात म्हणजे 2 चा स्क्वेअर आणि 1 - -1 म्हणजे पुन्हा 2 चा स्क्वेअर 4√8 येईल. तर ही साइड आणि ही साइड इक्वल आहे आणि याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर म्हणजे 26/9 प्लस 26/9 52/9 इज नॉट इक्वल टू 8, कारण की याचा स्क्वेअर कराल ना BC चा स्क्वेअर. तर हे येत नाही आहे, हे आहे ना, म्हणजेच तो काही राईट अँगल ट्रायंगल नाही आहे. ठीक आहे, म्हणजेच हा आहे आयसोसेलस. ऑप्शन ए करेक्ट. ठीक आहे, ऑप्शन ए करेक्ट आहे. आता इथे थोडं मिस्टेक झाली होती ते आपण करेक्ट करून टाकली, होते कधी कधी. ठीक आहे, तर अशा प्रकारे याचा आन्सर येईल AB = AC है. आणि बाकी हा ऑप्शन तर गेला इक्विलॅटरलचा, राईट अँगलचा पण गेला. याचा स्क्वेअर याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा येईल का? नाही. मग यांचाच करून बघावं लागेल. यांचाच करून बघितला मी तर, आणि याचा स्क्वेअर इक्वल येतात का? नाही. याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर = त्याचा स्क्वेअर. BC चा स्क्वेअर येत नाही पायथागोरस थेरमनुसार, म्हणजे राईट अँगल पण नाहीये. स्केलर पण नाहीये. स्केलरचा अर्थ काय होतं की तिन्ही साइड वेगवेगळ्या, ते पण नाहीये. ऑप्शन ए करेक्ट. ठीक आहे,
तर मित्रांनो हा चॅप्टर इथे आता कम्प्लीट झालेला आहे. आपला हा टॉपिक पण कम्प्लीट झालाय, चॅप्टर पण कम्प्लीट झालाय. पुढच्या क्लासमध्ये आपण भेटूया, सर्कल बघूया, है ना. सर्कल चॅप्टर स्टार्ट करूया. इथे मित्रांनो आपण थांबूया. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ खरंच आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. ठीक आहे. अँड थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू.